सोलापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय सोलापुरातील या खंदक बागेमध्ये या ठिकाणी हे महापालिकेचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी जे काही कावळे जे आहेत काही दिवसांपूर्वी मृत पावल्याची घटना समोर आलेली होती आणि त्यानंतर सोलापूर महापालिकेच्या विभागाकडून या ठिकाणी या एकंदरीत जे काही कावळे मृत पावता आहेत हे मृत पावत असलेल्या कावळ्यांचे नमुने जे आहेत त्या ठिकाणी घेण्यात आलेले पाहायला मिळाले होते। आपण पाहतो या ठिकाणी अद्यापही या ठिकाणी कावळा जो आहे तो मान टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय। अशा पद्धतीनं बर्ड फ्लूचा शिरकाव जो आहे तो या ठिकाणी या संपूर्ण सोलापूर शहरातल्या 3 भागांमध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळते। खरं तर एक आहे जो खंदक बगीचा, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कावळ्याचं वास्तव्य जे आहे ते असल्याचं पाहायला मिळतं आणि या ठिकाणी देखील हे संपूर्ण भाग जो आहे ही जी काही बाग आहे ती जवळपास 18 ते 20 दिवसांसाठी बंद करण्यात आलेली आहे। इथं नागरिकांना येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। पण पाहतोय खरं तर हे सिद्धेश्वर तलावालगतचं हे खंदक बाग आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून जे काही कावळे मृत पावलेले आहेत या कावळ्यांवरती औषध फवारणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळं सोलापुरातील खंदक बगीचा असेल त्याचबरोबरीनं कंबर तलाव, खरं तर छत्रपती संभाजी महाराज तलाव असं देखील याचं नाव आहे, त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात कावळे जे आहेत ते मृत पावल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर परिसरातील एक भाग आहे त्या ठिकाणी देखील कावळे जे आहेत ते मृत पावल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। आपण पाहतो या ठिकाणी आपण कशा पद्धतीने कावळे जे आहेत ते पूर्णतः या ठिकाणी मृत पावलेले आहेत आणि त्यावरती औषध फवारणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येत आहे आणि हा जो भाग आहे हा 3 ठिकाणचा भाग, कंबर तलाव असेल, खंदक बगीचा असेल, त्याचबरोबरीने सिद्धेश्वर तलावासमोरील एक गार्डन आहे, या गार्डनचा भाग जो आहे तो सील करण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय कशा पद्धतीने हे महापालिकेचे कर्मचारी पूर्ण या बागेमध्ये जे आहे त्या ठिकाणी कावळे जे आहेत ते मृत अवस्थेत आढळलेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हे कावळे जे आहेत ते मृत पावलेले पाहायला मिळतात आणि या ठिकाणी बर्ड फ्लूचा शिरकाव असल्याचं एकंदरीतच जे काही नमुने घेण्यात आलेले होते या नमुन्यांद्वारे हे नमुने जे आहेत ते भोपाळला पाठवण्यात आले होते आणि त्यानंतर हा बर्ड फ्लूचाच शिरकाव असल्याचं एकंदरीत या संपूर्ण तपासातून निष्पन्न झालेलं आहे आणि त्या अहवालातून हे बर्ड फ्लू झाल्याचं एकंदरीत समोर आलेलं आहे। त्यामुळे सोलापूर शहरामधील 3 ठिकाणं जे आहेत ती पूर्णतः सील करण्यात आलेली आहेत। नागरिकांना देखील त्या ठिकाणी येण्यास मज्जाव करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।